एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अटीतटीची लढत, मात्र महायुतीचं पारडं काहीसं जड। शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्यामध्ये सर्वच एक्झिट पोलमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर, 6 पक्षांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी 6व्या स्थानी येण्याची शक्यता। सर्वच एक्झिट पोलनुसार भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता। भाजपला सरासरी 78 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज। राज्यामध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 65.11% मतदानाची नोंद। सर्वाधिक मतदान कोल्हापुरात, तर मुंबईमध्ये सर्वात कमी 52.07%। मतदानाच्या टक्केवारीमध्ये करवीरकरांची बाजी, तब्बल 84.79% मतदान करून राज्यामध्ये पहिला नंबर। शिवसेनेचे चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यामध्ये लढत। मतदान संपल्याच्या नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयाला भेट। सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासोबत 15 मिनिट चर्चा। सोलापुरात ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारो। सोलापूर दक्षिणमध्ये अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा दिल्यामुळे ठाकरेंचे कार्यकर्ते आक्रमक। पाथर्डीच्या भाजप आमदार मोनिका राजळेंवरती मतदान केंद्राबाहेरील जमावाची दगडफेक। राजळेंनी मतदान केंद्रामध्ये कोंडून घेत वाचवला जीव। 2 तासांनी प्रशासनाकडून सुटका। आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंवरती कारवाई करावी, काँग्रेसची मागणी। चांदिवलीमध्ये मतदान सुरू असताना शिंदेंनी रोड शो केल्याचा आरोप। भारतीय महिला संघाला आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेचं जेतेपद। बलाढ्य चीनवरती 1-0 ने विजय। महिला संघाचं 3रं विजेतेपद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।